करतोयस तू विक्रांत? वाईट लोकांचा शेवट कायम वाईटानेच होतो. पण तुला माहितीये का, तुझ्यासारख्या माणसाला याचे सोडणारच नाही. गप गा. तोंड बंद करायचा. नाही, तुझी हीच सवय ना मला आवडत नाही. सारखी बडबड 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 करत असतेस. मला इथे शिकवायचं नाही, कळलं? गप्प बसून राहायचं. तुझी बडबड ऐकायला इथे नाही आलोय मी. आधी एकाचा हिशोब चुकता करून येतो, मग तुझ्याकडे बघतो. कुणी आहे का? वाचवा. काय हा सारखं सारखं मला कॉल करताय? तुम्हाला काय वाटतं? या जगात तुम्ही सोडून बाकी सगळे रिकामे बसलेत का? माझा नंबर मी एमर्जन्सी डायलमध्ये स्टोअर केलेला आहे. यापुढे कुठलाही प्रॉब्लेम आला तर हे बटन दाबायचं. लोकेशन मला कळेल आणि मी तिथे पोहोचेन. मला काय हाऊस नाही तुझ्याशी गप्पा मारायची, कळलं ना? तू केलेला फालतूपणा मी निस्तरतोय म्हणून फोन करतोय. मला एक सांग, मंगळागौरीच्या दिवशी तू लीलाकडनं कानाखाली खाल्लीस? हो, खाल्ली. मग काय करणार आहात तुम्ही? तुमचे प्लॅन्स कधी फसत नाहीत का? माझंही झालं त्या दिवशी. काही गणित चुकतात, पण सगळं कसं नीट करायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि तुम्ही सारखं सारखं माझ्या मध्ये मध्ये करू नका आता. मला एकट्याला सोडा, मी बघेन काय ते. हाय बेबी, कशी आहेस? छान. बेबी, तुझ्या आवाजाला काय झालं? तू अपसेट वाटतेस मला. बेबी, तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. तुला कसं कळलं माझा मूड ऑफ आहे? खरं तर माझा दिवस खूप खराब चाललाय बेबी. ते माझंही काही वेगळं नाहीये बेबी. माझाही दिवस वाईटच चाललाय. बेबी, मला दुर्गा वहिनीने खूप हर्ट केलं आज. मला तर असं वाटतंय या घरात ना माझी काही किंमतच नाहीये. मला काय वाटतंय काय नाही वाटत आहे कोणाला काहीच फरक पडत नाही. की माझं पण तर इथे बिझनेसमध्ये सेमच होत आहे. अगं, मी इथे मनापासून काम करतोय, पण बाबांना माझे एफर्ट्सच दिसत नाहीयेत. दिसतायत काय? चुका. टू बी ऑनेस्ट ना बेबी, मला इथे बाबांसोबत काम करायचा कंटाळा आलाय. बेबी, मला पण दुर्गा वहिनींचं ऐकत बसायला खूप कंटाळा आलाय. कधी कधी तर असं वाटतं ना की मी बेबी 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 प्लीज शांत हो. आता तू चिडलीस ना, तू आता कोणाशी काहीच बोलू नको. उगाच भांडणं होतील. आणि मी येणारच आहे ना संध्याकाळी. बरं, तोपर्यंत तुझा मूड ठीक करायला तू ऑनलाईन शॉपिंग कर ना. अदरवाईज माझ्या बेबीला इटालियन पास्ता आवडतो ना, तो ऑर्डर कर. ओके. तुझा मूड ठीक होईल. आणि संध्याकाळी मी येईलच ना, आपण बोलूयात. ओके, सी यू. चल, बाय. बाय.
काय ग बायको? ते गप्पा बसायचं. आवाज आला ना कुठला तरी? काय पडलं? विराज प्रमोद लवकर कॅबिन मध्ये या. अर्जंट काम आहे. लीलाचा एसओस कॉल. सीझन प्रॉब्लेम, पण ती या लोकेशनवर काय करते? हे जे तुम्ही बोलवलं हो, मीटिंगच्या तयारीसाठी बोलवलं होतं, पण मला अर्जंट वर्क आलेलं आहे. मी नसताना मीटिंग नीट मॅनेज करा तुम्ही. आय ट्रस्ट यू. ओके? आणि काही असेल तर मला फोन करा. बाबा खूप घाईत होते म्हणून काही बोलले नाहीत. पण तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तू बाबांवर खूप चिडलायस. हो, चिडलोय मी त्यांच्यावर. अरे आज त्यांना इमर्जन्सी आली, ते असे गेले, त्यामुळे ती मीटिंग आपल्याला हँडल करावी लागणार आहे. त्यानंतर बाबांना आपले कष्ट कळाले तर ठीक, नाहीतर किशोर दादाला सांगितलेला प्लॅन मी खरंच एक्झिक्यूट करणार आहे. काय मग आता? सगळंच झालंय नाही? कबुली झाली, लीलाला सगळी स्टोरी सांगून झाली. आता फक्त तुमचे शेवटचे मोजके क्षण उरलेत. आणि आता वेळ आली आहे खरं काम करण्याची. शॉपिंग टाइम. चला, मी शॉपिंग करून आलोय. बोंबलून बोंबलून भूक लागली असेल नाही खूप? नाही, पण घाबरू नका, तुमच्यासाठी मी काहीतरी खायला आणलंय. तुझ्यासाठी. हा? आणि हे तुझ्यासाठी लिहिला टोस्ट आहेत. तुझा आणि बेकरीचा खूप जवळचा संबंध आहे ना? नाही, तुमच्या बेकरीतले नाही आहेत, पण आवडतील तुम्हाला. घ्या. विक्रांत, आता हे होते स्टार्टर्स, पण मेन कोर्स बाकी आहे. हे तुझ्यासाठी. आणि हे तुझ्यासाठी. एजे प्लीज लवकर या, प्लीज लवकर या. विक्रांत नाही. हे बघ, हे बघ, हे बघ विक्रांत. विक्रांत, काय करतोस तू हे?
आजपर्यंत खूप त्रास दिलास मला लीला, खूप मनस्ताप दिलास. तेव्हाच मी ठरवलं होतं की तुला तुला असं एका झटक्यात मारायचं नाही. तू मरत असताना शेवटच्या क्षणापर्यंत तुला त्रास झाला पाहिजे. तोच त्रास जो तू मला दिला होतास, तोच तुला होताना मला बघायचं आहे. ए लीला, इथे काय झालं ग? तुला लागलंय का आधीच? का ग बायको, तुला लागलंय का? लागलं का तिला? लागलंय का? सोड सोड सोड. दुखतंय ना? तिलाच तुम्हाला कळलं का? हा? मला तुझ्या ह्या किंकाळ्या ऐकायच्या होत्या अगं. माझे माझे कान असे असे आसुसले होते. दुखतंय. आतापर्यंत फक्त तुझा माझच ऐकलाय ग लीला. पण आता हे तुझं ओरडणं ऐकून ना बरं वाटतंय. ए, इथे पण लागलंय का तुला? हे फिंगरप्रिंट चालेल? लागलंय का? दुखतंय का? बरं वाटतंय. किती मूर्ख आहेस ग तू लीला. तुझं लग्न एजंट सारख्या माणसाशी झालं आणि तू त्यांच्यावरच संशय घेत बसलीस. तू खरंच खूप मूर्ख आहेस. कसं जमतं नाही तुला? नाही, मी हे सगळं एजंटच्या सांगण्यावरून केलं ह्यावर तू विश्वासही ठेवलास. कमाल आहे. नाही पण तुला आता खरं काय ते सांग. मी आतापर्यंत जे काही केलंय त्याच्याशी एजंटचा काहीही संबंध नाही. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. असं मी कोणाच्याही तालावर नाचत नसतो. काय करू शकतो ना तर तुला अजून अंदाजही नाहीये, पण आता कळेल तुला. विक्रांत, मूर्खपणा करू नकोस. घाबरला? बस झाला टाइमपास. आता फायनल गुड बाय.
हे जे तू लीला आणि पूजाला असं कसं वागवलंस? हाऊ डे यू! तू सरस्वतीचा भाऊ होतास ना, म्हणून सोडलं तुला, पण आता नाही. बास आहे जे बास. गप्प बसा तुम्ही. तुमच्यामुळे मी परत काही गमावलंय. तुमच्यामुळे माझी नोकरी गेली, तुमच्यामुळे माझी बढती गेली आणि तुमच्यामुळे माझी रेवतीही गेली. मी सोडणार नाहीये तुम्हाला. ए तुम्हा दोघांबरोबर आज अजून एक माणूस वर जाणार. तुझ्या मूर्खपणामुळे तुझी वर्दी गेली विक्रांत, तरी तू सुधारला नाहीस. तुझ्याशी लग्न झालं असूनही तू तर पोरीनं फसवलंस. तुला वॉन्ट केलं होतं मी. यू आर अ फ्रॉड विक्रांत अँड यू डिझर्व इट. माफी माग, माग माफी. सॉरी